पण तो पहिला भक्त आहे आणि ती भक्ती चिरंजीव राहिली आहे, अशी एक संकल्पना रामायणातून आजपर्यंत चालत आलेली आहे. बरोबर. आपण जेवढ्या गोष्टी ऐकल्या किंवा वाचल्या, त्या सगळ्यात हं. रामायण अशी एकमेव अशी स्टोरी आहे ज्याच्यात जे आराध्य आहे, त्यांचं लक्ष आराध्याचं लक्ष भक्ताने साधलेलं आहे. जसं म्हणजे स्वामी थोडं आणि एक्सप्लेन भक्त करता येईल का? यांच्यात हो, स्वामी आणि भक्त यांच्यातला जो संबंध असतो, तो जनरली स्वामी देणारा आणि भक्त घेणारा असतो. पण रामायण असं एकमेव आहे, की ज्याच्यात स्वामीच्या ध्येयासाठी भक्ताने लढाई केली आणि अनेक वेळा जे स्वामीला हवं होतं ते भक्ताने मिळवून आणलंय. तरीही तो भक्त आहे आणि विनम्र आहे. बरोबर आहे. जसं की संजीवनी बुटी आणणे, लक्ष्मणाचे प्राण वाचवणे, सुग्रीवशी मैत्री घालून देणे आणि लंकेतनं वैद्याला घेऊन आणणे, अशा अनेक गोष्टी होत्या. सीतेचा शोध लावणे, हे सगळे कामं एका भक्ताने केली आहे. जेव्हा आराध्य जो होता, तो आश्रित होता भक्ताच्या ह्याच्यावरच की आता हा एकच करू शकतो. पण तरी तो भक्तच राहिला. आहे का नाही? तसं पाहायला गेलं तर हम्म. मॅनेजमेंटचे खूप मग लेसन्स त्यांनी आणि आपल्याला फक्त अजून एक हे केलं, अ, लीडरशिप जी आहे ती सुद्धा आपल्याला हां. तिथे बघायला मिळते सगळ्यात मेन. बरोबर आहे. करेक्ट. तर खूप सारे असे मॅनेजमेंटचे लेसन्स आहेत जे आपण येस, अ, येस. त्या अ, रामायणाच्या चष्म्यातून बघू शकतो. बरोबर. म्हणजे हे एकदा मुद्दे तर काय आपण एक काम घेऊयातच सांगितलं. शेवटच्या दिवशी. त्याच्यामध्ये आपण हं. रामायणातून काय काय शिकू शकतो याच्याबद्दल आपण शेवटच्या दिवशी बोलूयातच. ठीक आहे. हां. आता जे आपण सांगितलं हे सगळ्यांनी, की वेगळं जे भाषेवरती रामायण काय वेगळं आहे, तर त्याच्यात एक हां, हां, मला हां. असं दिसतं, की भक्तामुळे कितीतरी गोष्ट साध्य झाली आहेत स्वामीसाठी. तर हे एक हां, वेगळेपणाच आहे. हां. अच्छा. दुसरं असं अ, सांगता येईल, रामायण हां. एक 4 ओळीमध्ये सुद्धा सांगता येईल आणि समजायला गेलं तर वर्षही लागतील. ठीक आहे. एवढी म्हणजे सगळ्यांना माहिती झालेली गोष्ट आहे. राम राजा होते, म्हणजे त्यांच्या वंशामध्ये राम एक राजा होते. त्यांचं असं झालं, वनवास झाला, रावणाने सीतेचं हरण केलं, रावणाचा रामाने प्रभू रामाने वध केला आणि परत येऊन त्यांनी राज्य स्थापन केलं, रामराज्य निर्माण झालं. इथं एवढ्यातही रामायण संपतं आणि 10 दिवसही आपण बोलत राहिलो एखाद्या गोष्टीवरती तरी रामायण संपूर्ण होणार नाही. म्हणजे एवढं प्रगल्भ असं रामायण आहे. तर आपण एवढ्याशा म्हणजे आपण जेवढे लोक आहेत, प्रत्येकानं कीस जरी काढला डोक्याचा तरी हो. प्रत्येकाला त्या आपल्या रामायणाचं पूर्ण सांगणं कठीणच आहे. मला असं वाटतं आपल्या भाषेत की संजीवनी हा शब्द सुद्धा तिथूनच आलाय, की संजीवनी म्हणजे रामायणाचा आजच्या काळामध्ये जो उल्लेख हां. कुठे कुठे होतो हा आपला विषय होता आणि हां, त्या हां. संदर्भात आम्ही आमची मतं सांगितली. जर बरोबर. पुढचा विषय असेल तर आपण तसा कंटिन्यू त्याला लाईन अप करू शकतो आपण. म्हणजे काय होईल ते सिक्वेन्स मध्ये हो, चालेल. हो. येस, येस, येस. बरोबर. अभिजित भाऊ आहेत ना? हो हो. हां, हां. ओके, ओके. ठीक आहे. पुढचा मुद्दा घेऊयात आपण. ह्याच्यामध्ये आपण पहिल्या मुद्द्यात पाहिलं होतं, की भाषेवरती किती प्रकारे परिणाम झालेले दिसतात. आता पुढचा मुद्दा आहे आपला, की आपल्याला वेगवेगळे उत्सव आपण साजरा करतो रामायणाशी रिलेटेड. तर ते कोणकोणते मुद्दे असू शकतात? जसं की आजचा एक मोठा सण आहे रामनवमीचा, जो पूर्णपणे आपण साजरा करतो. पूर्ण भारतभर मोठ्या प्रमाणात तो साजरा होतो. तसे अजूनही काही उत्सव असतील, की जे आपण वर्षभरामध्ये साजरे करतो आणि हो, ते दिवाळी रेफरन्स आहे. असतात पूर्णपणे रामायणाशीच. दसरा, दिवाळी आहे, दसरा आहे, दसरा आहे, बरोबर. हनुमान दसऱ्याच्या दिवशी जयंती, काय विशेष आहे नेमकं, ज्याला रामायणाशी जोडता येईल आपल्याला? रावणवध बरोबर. आणि अयोध्येत पुनरागमन दिवाळीच्या दिवशी होतं. दिवाळीच्या दिवशी झालं होतं. बरोबर आहे. त्यानंतर एक रामलीला म्हणून आहे, की जे
कंटिन्यू आपण बघतो वेगवेगळ्या रामलीला करणाऱ्या कंपनी असतात. किती वेळेस लोकांनी ते पाहिलं तरी ते परत त्यांना आवडतच. आणि वेगवेगळ्या भागात अजूनही वेगवेगळ्या होतात का रामलीला? हो हो अच्छा. गुढीपाडवा सुद्धा हम्म. गुढीपाडवा नववर्ष त्या दिवशी रामाने अयोध्येत प्रवेश केला आणि नंतर राज्याभिषेक झाला असं म्हणतात. म्हणून ती गुढ्या तोरणं सगळी उभारली होती. अं, तर अशा पद्धतीने रामायण आपल्या जीवनाशी जोडलेलं आहे हे आपण पाहिलं. त्याच्यामध्ये भाषेचे उदाहरणं असतील, काही उत्सव असतील, अशा अजूनही बऱ्याच गोष्टी असतील की ज्या आपण प्रत्येक जण सांगू शकतो, आपल्याला त्या रिलेट करतात. तसंच रामायणाचं बद्दल आपण एक व्हिडिओ टाकला होता ग्रुपवरती, आणि ज्याबद्दल रामायणाबद्दल बोलण्यात आलं होतं की वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे रामायण कसे प्रचलित आहेत. तर पुढचा जो आहे आपला मुद्दा की रामायणाची विविध संस्करणे. संस्करणे याचा शब्दशः अर्थ होतो की संस्कार झालेले गोष्ट एखादी. तर मूळ जे रामायण होतं, वाल्मिकी रामायण, ते जेव्हा दूरपर्यंत पसरलं त्यावेळेस स्वाभाविकच होतं की त्याच्यामध्ये काही छोटे मोठे बदल होणं सुद्धा घडणारच. कारण त्यावेळेस जुन्या काळी मौखिक परंपरेने हे ग्रंथ सांगितले जायचे. लिखाण त्यानंतर खूप उशिरा झालं. म्हणजे सध्या आपल्याकडे जे रामायण उपलब्ध आहे ते इसवी सनाच्या 200 या काळात लिहिलेलं आहे. त्याच्याबद्दल आपण व्यवस्थित उद्या पूर्ण चर्चा करणार आहोत. पण इथे मुद्दा असा आहे की मूळ रामायण जे आहे त्याचे वेगवेगळे छोटे मोठे बदल होत वेगवेगळ्या भाषांमध्ये ते होत गेलं पुढे. तर तो जो व्हिडिओ आपण पाहिला होता, सगळ्यांनी तो पाहिला असेल, त्याच्याबद्दल कुणाला सांगता येईल का थोडक्यात काही, की नेमकं आपण त्याच्यामध्ये काय पाहिलं किंवा ते बघून काय वाटलं आपल्याला? हॅलो, हा बोला. मी बोलू का? हो बोला ना. व्हिडिओ तर बघितला मी. व्हिडिओ आणि व्हिडिओच्या अनुषंगाने अजून 1-2 गोष्टी हायलाइट करायच्या होत्या. रामायण हे फक्त भारतापुरतं मर्यादित न राहता रामायणाचा प्रभाव जगातल्या बऱ्याच देशांवरती झालेला बघायला मिळतो. चीन, तिबेट, सायबेरिया, कंबोडिया, इंडोनेशिया अशा वेगवेगळ्या देशांमध्ये रामायणाचे काही संदर्भ सापडलेले आढळतात. जशा वेगवेगळ्या भाषांमध्ये रामायणाचं भाषांतर किंवा रामायणाचं वेगवेगळं संग्रह आपल्याला सापडतात, तसंच त्या देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या व्यक्तिरेखांनी ओळखले जाणारं रामायण सुद्धा बघायला मिळतं. हो. यामध्ये इंडोनेशिया जो देश आहे, या इंडोनेशिया हा देश मुस्लिम कंट्रीचा देश आहे. तरी सुद्धा त्या ठिकाणी जे त्यांचं जे चलन आहे, या चलनावर सुद्धा रामायणाची जी काही चित्रे आहेत वगैरे हे त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी रामाला मानल्या जातात आणि त्यांचं पूजन सुद्धा त्या ठिकाणी होते. तर हे सुद्धा आपल्याला वाखाणण्यासारखं आहे की मुस्लिम कंट्रीतला एक देश इंडोनेशिया आणि मुस्लिम त्या ठिकाणी समाज आहे, पण ते त्या ठिकाणी रामायण म्हणतात. बरोबर आहे. तर यालाच आपण संस्करण असं म्हणतो की वेगवेगळे, आता इथून रामायण कोणीतरी ऐकलं असेल त्या काळामध्ये, ते आपापल्या देशामध्ये त्या गोष्टी घेऊन गेले. तर स्वाभाविक आहे की प्रत्येकाची स्मरणशक्ती किंवा प्रत्येकाची आकलन शक्ती याच्यानुसार त्यांनी थोडाफार काहीतरी त्याच्यात बदल केला असणार. काय बदल आहेत काय नाही तेही आपल्याला येईल बघणार. सध्या आपण बघूयात की किती भाषांमध्ये भारतातच विचार करायचा झाला तर 300 पेक्षा जास्त रामायण आढळतात आपल्याला. आणि याच्यामध्ये संस्कृत मध्ये आहेत, काही काही ओडियामध्ये आहेत, मराठीमध्ये आहेत, बंगालीमध्ये आहेत. तर अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये रामायण पसरलेलं आहे. म्हणजे या सगळ्या भाषांमध्ये रामायण आहे. संस्कृतमध्ये पाहायचं झालं तर 8 प्रकारे लिहिलेलं आहे रामायण. त्यातलं एक आहे वाल्मिकी रामायण, दुसरं योगा वशिष्ठ म्हणून आहे,
ज्याच्यामध्ये योगिक पद्धतीने किंवा योग ह्या गोष्टींना जास्त महत्व देऊन रामायण सांगितलेलं आहे. अध्यात्म रामायण आहे हे असं म्हणतात की व्यासांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर अगस्त्य रामायण, अद्भुत रामायण आणि कालिदासांनी जे रघुवंश लिहिलं आहे ते तर माहिती आहेच बऱ्यापैकी सगळ्यांना. तर असे भाषेनुसार इतक्या भाषांमध्ये आपल्याला रामायण भारतामध्येच सापडतं. त्यानंतर जसं आता मोहिनी ताईंनी सांगितलं की वेगवेगळ्या देशांमध्ये रामायण पसरलेलं आहे. रामायण हे फक्त भारतापुरतं मर्यादित न राहता खरं तर स्टोरी जी आहे रामायणाची ती भारत आणि लंका या 2 देशांमध्ये घडते. पण जो आपण बृहत भारत म्हणतो, म्हणजे ज्या ज्या देशांसोबत आपले आर्थिक संबंध असतील, राजकीय संबंध असतील, व्यापाराचे संबंध असतील, या सगळ्या देशांमध्ये हे जे आपल्या आजूबाजूचे देश आहेत, तिबेट आहे, तुर्कस्तान आहे, इंडोनेशिया आहे, या सगळ्यांमध्ये रामायण परिचित झालं आणि त्या त्या भागामध्ये त्यांनी आपापल्या पद्धतीने रामायण पसरवलं. म्हणजे तिथपर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या. ते आपण व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. त्याच्या पुढे म्हणजे केवळ भाषा आणि देश एवढ्याच मर्यादा, म्हणजे रामायणाला तर ह्या मर्यादा नव्हत्याच, पण धर्माच्या सुद्धा मर्यादा रामायणाला राहिल्या नाही. म्हणजे केवळ एका विशिष्ट धर्मापुरता राम न राहता वेगवेगळ्या धर्मांमध्ये सुद्धा रामायण आहे. जसं की जैन धर्म जो भारतामध्येच निर्माण झालेला आहे, तर त्याच्यामध्ये हे जे सांगितलेले दिसतात 5 ग्रंथ जे रामायणाशी रिलेटेड आहेत किंवा रामाचं चरित्र वर्णन करणारे. तर विमल सुरी यांनी पौमचरियम नावाचा ग्रंथ लिहिला प्राकृतमध्ये आणि स्वयंभूनी त्याचाच एक अपभ्रंश पौमचरियू असं बनवलं. त्यानंतर आचार्य रविसेन जे आहेत त्यांनी पद्मपुराण लिहिलेलं आहे आणि इथे त्यांनी पद्म हे रामाला संबोधून वापरलेलं आहे, म्हणजे रामाचंच पुराण असा त्याचा अर्थ होतो थोडक्यात. चरित्र पुराण आहे किंवा गुणभद्र उत्तर पुराण आहे. तर आता ह्याच्यामध्ये फरक काय झाला फक्त की जैन धर्माचा असल्यामुळे ह्याच्यात बऱ्यापैकी राम हे जैन असल्याचं दाखवलं. म्हणजे त्यांच्या मते तर त्यांनी जैनांनी राम लक्ष्मणांना आपल्या शलाका पुरुषांमध्ये मानलेलं आहे. ते राम आणि लक्ष्मण हे बलदेव आणि वासुदेवाचे 8वे अवतार आहेत असं त्यांनी म्हटलं. त्याच्यामध्ये अजून एक बदल असा दिसून येतो की रावणाने जे सीतेला पळवून नेलं त्याचं कारणही वेगळंच सांगितलं. कोणाचा तरी ऑडिओ ऑन आहे. रामायणाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे. हॅलो, सगळे म्यूट केलेले आहेत आवाज. जे बोलायचं आहे ते अनम्यूट करून बोलू शकतात. फक्त बोलून झाल्यावर परत म्यूट ठेवूयात. हा श्रुतीताई बोला. प्राकृत रामायणाचं आणखी एक वैशिष्ट्य जाणवतं की यामध्ये हनुमान जो आहे तो विवाहित दाखवलेला आहे, तिथे सांगितलेला आहे आणि तो रावणाचा नातेवाईक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर. तर ते तिथे एक वैशिष्ट्य जाणवतं. आणि जसं संस्कृतमध्ये राम हा एकनिष्ठ आहे, एकपतिव्रता त्याच्या ठिकाणी आहे, तसा तो प्राकृतमध्ये पण दिसतो. फक्त तिथे राम आणि हनुमानाचं जे नातं आहे ते संस्कृतपेक्षा वेगळं दाखवलेलं आहे. अच्छा, म्हणजे वाल्मिकी रामायणापेक्षा अगदी. आणि आणखी एक थोडस यामध्ये ऍड करावंसं असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये रामायण हे विशेष प्रसिद्ध आहे, ते म्हणजे गीत रामायण या रामायणाने.
गदी माडगुळकरांच्या या गीत रामायणाने हे जे काव्य आहे ते अधिक गीतांमध्ये प्रसिद्ध झालं आणि यामध्ये लव आणि कुश जी गावोगावी जाऊन कथा सांगतात रामायणाची, ते म्हणजे रामायण असं ते प्रसिद्ध झालं. बरोबर आहे. धन्यवाद. हा, तर एक बदल अजून एक मी सांगत होतो प्राकृत मधला, की इथे जी गोष्टीमध्ये हा त्याच्यामध्ये रावणाने सीतेला पळवलं याचं कारण थोडं वेगळं सांगितलेलं आहे. आपल्याला जी गोष्ट माहिती आहे ती तर आहेच, पण यात सांगितलंय की चंद्रनखा नावाची रावणाची बहीण होती. शूर्पणखा नाही तर चंद्रनखा. आणि त्या चंद्रनखेचा मुलगा होता शंभूक, ज्याला लक्ष्मणाने ठार मारलं होतं. आणि मग ती रावणाकडे गेली दुःख सांगत, आणि मग त्याने सीतेला पळवून नेलं. आणि दुसरा एक मोठा बदल दिसून येतो तो असा की शेवटच्या युद्धामध्ये राम नाही मारत रावणाला, तर लक्ष्मण मारतात. तर या दोन्ही ठिकाणी असं दिसून येतं की शंभुकाला पण मारलं लक्ष्मणाने आणि रावणाला पण मारलं लक्ष्मणाने. तर यात मूळ कथेमध्ये बदल झालेला दिसतो. याचं कारण एक मला असं वाटतं की शेवटी जेव्हा सगळं काही युद्ध वगैरे संपतं त्यानंतर त्यांनी असं दाखवलंय की राम हे जैन धर्माची दीक्षा घेतात. आणि ते आधीच सांगितलं आपण की ते जैनांचे शलाका पुरुष मानलेले आहेत. तर अहिंसेवर आधारित असणारा हा धर्म, ह्याच्यामध्ये एखादा मेन कॅरेक्टर जे आहे ते हिंसा करते हे कदाचित त्यांना दाखवायचं नसेल, म्हणून त्यांनी असं केलं की लक्ष्मण मारतोय रावणाला हे दाखवलं. तर ह्यानुसार जैन धर्मामध्ये पण रामायणाचा उल्लेख आहे. त्याच्यात तर रावण जिनेंद्राचा भक्त आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे. आणि अग्निदिव्य ज्या वेळेस होतं त्याच्यानंतर सीता पृथ्वीमध्ये न जाता ती मुनी बनते, जैन धर्माची दीक्षा घेते आणि तिथून पुढे जैन धर्माची अनुयायी म्हणून राहते, असंही वर्णन केलेलं आहे. तर ह्या प्रकारे जैन धर्मामध्ये जे रामायण आहे त्याच्यात असे काही बदल आपल्याला दिसून येतात वेगळ्या प्रकारे. अजून कुणाला काही ऍड करायचं याच्यामध्ये? मलेशियामध्ये सुद्धा भारतीय संस्कृतीचा आणि रामायणाचा खूप मोठा प्रभाव पडलेला दिसतो. आत्ताच पुस्तक परीक्षण मध्ये माझ्या एक पुस्तकाचं परीक्षण वाचनात असं आलं होतं की कोणा एका लेखिकेनी संपूर्ण आग्नेय आशियामध्ये जिथे जिथे रामायण वाचलं जातं किंवा ऐकलं जातं त्या ठिकाणचे सगळ्या रामायणांचं एकत्रीकरण करून त्यांनी केलेलं आहे. मला ते वाचायचंय पुस्तक, बघू. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी रामायण नक्की कसं आहे माहित नाही. मी गेले होते, मी विचारलं की त्या हॉटेलचं नावच रामायण होतं आणि त्यांचं जिम होतं त्याला हनुमान वगैरे नाव होतं, ब्युटी पार्लर होतं तिकडे सीता होतं. तर मी म्हटलं मला हे तुमचं खूप आवडलं. त्या रिसेप्शनिस्टला म्हटलं की मला हे खूप आवडलं, तर तुमचं रामायण मला कसं आहे जरा सांगते का? नथिंग मोर. हनुमान इज अ बिग monkey, रामा इज अ स्मॉल monkey and Sita is that's Rama's wife. That is the main thing of that रामायण. तर नक्की राम म्हणजे स्मॉल मंकी काय आहे मला खूप उत्सुकता आहे ते वाचायची. कधी मिळालं तर मी आपल्या ग्रुपवर नक्की शेअर करीन. कोणाला दुसऱ्याला मिळालं तर त्यांनी शेअर करावं. ठीक आहे. तर असं जैन धर्मामध्ये आपण बघितलं. तसंच बौद्ध धर्मामध्ये सुद्धा रामायणाबद्दल काही आढळतात आपल्याला उल्लेख. तर याच्यामध्ये जातक कथा म्हणून प्रसिद्ध आहेत. जातक कथांमध्ये काय आहे तर बौद्ध होण्यापूर्वी म्हणजे
विद्वान किंवा ज्ञानी होण्यापूर्वी जे आधीचे सगळे जन्म होऊन गेले, त्या जन्मामध्ये बुद्धांनी वेगवेगळ्या केलेल्या गोष्टींचं, वेगवेगळ्या रूपांमध्ये घडलेल्या घटनांचं वर्णन आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. तर त्याच्यात एक दशरथ जातक म्हणून गोष्ट आहे किंवा अनामक जातक आहे आणि दशरथ कथानक, अशा 3 जातक कथा आहेत. पण त्यातल्या त्यात दशरथ जातक प्रसिद्ध आहे चांगलं. आणि ह्याच्यामध्ये पण आपल्याला रामायणाचा उल्लेख आहेच, पण तो बऱ्यापैकी वेगळा आहे. म्हणजे राम हा मेन कॅरेक्टर आहे, सीता आहे, परंतु घडलेली घटना सेम असली तरी त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी बदल आहे. तर याच्यात खूप मोठा बदल एक दिसून येतो, तो म्हणजे राम आणि सीता हे बहीण भाऊ दाखवलेले आहेत. आणि राम, लक्ष्मण, सीता हे वनवासात जातात. ते कैकेयी वगैरे हे आपल्याला इकडे आहे, मंथरा, कैकेयी हे सगळं कट करतात. पण इथे असं सांगितलंय की दशरथ स्वतःच त्यांना पाठवून देतो. आणि त्याच्यामध्ये सीतेचं अपहरण होतं हा प्रसंगच नाही. म्हणजे असेही काही 2-3 पण मोठे बदल ह्या कथेमध्ये आपल्याला दिसून येतात. पण हे प्रकार जर का पाहिले तर या सगळ्यामधून आपण अंदाज असा बांधूच शकतो की रामायण इतकं प्रसिद्ध झालं की प्रत्येक धर्माने, प्रत्येक देशाने किंवा वेगवेगळ्या भाषांमध्ये सगळ्यांनी त्याला स्वीकारलं. सगळ्यांनी त्याच्यामध्ये थोडेफार काही बदल करत का होईना, पण रामाला एक आदर्श पुरुष म्हणूनच सगळ्यांनी दाखवलं आणि त्याच्यातून नवीन काहीतरी आपल्याला शिकता येईल अशाच पद्धतीने ते वाढत गेलं. जसं आधी सांगितलं त्याप्रमाणे आतापर्यंत 300 पेक्षा जास्त आपल्याला रामायण सापडतील. अजून एखादा कोणता प्रकार आपल्याला माहित असेल? आपण जे सांगितलं आतापर्यंत, जेवढे रामायणाचे विविध प्रकार दाखवले, धर्म न्याय तुम्ही दाखवलंय, तर या सगळ्या गोष्टीवरनं मला तर एवढी माहिती नव्हती, पण छान माहिती दिली तुम्ही. पण ही सगळी माहिती बघून आणि जे अपभ्रंश झालेला आहे, मूळ कथेचा जो अपभ्रंश होत गेलेला आहे, त्यावरनं हेच कळतं का हे त्यावेळेस, ज्यावेळेस हे धर्म असतील किंवा ज्यांनी कधी ही कथा लिहिली, त्यावेळेस रामायण एवढं जबरदस्त प्रभाव असेल लोकांवरती का लोक कदाचित आपला धर्म सोडून सनातन हिंदू धर्मामध्ये प्रवेश करतात की काय. ठीक आहे, त्यासाठी मग आपण रामायणाला आपल्या धर्मातच आणायला पाहिजे. ठीक आहे, आणि त्यामुळे हे विविध संस्करण निघाले किंवा आणि ते राम आपल्याच धर्मातला आहे, म्हणजे आपलाच, म्हणजे जैन झाला किंवा बौद्ध झाला किंवा या प्रकारचे जे बाकीच्या धर्मांनी किंवा देशांनी केलं, त्या हिशोबानं त्यांनी आपल्या परीनं आपला राम तयार केलाय त्याच्यातला घेऊन. असं एक दिसून येत. बरोबर आहे, अशी एक थेअरी होऊ शकते, असूही शकतं, ह्याच्यात तथ्यही वाटतं काही. अजून कोणाला काही मत मांडायचंय? हॅलो. नाही, मला फक्त त्यांनी आता जे सांगितलं त्याच्याबद्दल सांगायचंय की असं नाहीये की जैन किंवा बौद्ध धर्मीयांना वाटलं असेल की आपला धर्म सोडून पुन्हा सनातन धर्मात जातील. तसं नाहीये, ही माणसाची मूळ प्रवृत्ती आहे. आणि डॉक्टर राधाकृष्णन यांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की द स्पिरिच्युअलिटी अँड द आयडिओलिझम हॅज ओज्ड in our bone marrows, that is of Indian people. त्यामुळे आपण जे मुसलमान देश आहेत त्या देशांमध्ये पण जितक्या मशिदी किंवा दर्गे नाहीत तितके आपल्या भारतात दिसतात. कारण हे मूळचे लोक भारतातलेच होते, हिंदूच होते आणि त्यांना हे सगळं त्यांच्या नसानसात भिनलंय. तसं हे जे कोणी रामायण बौद्ध किंवा जैन धर्मात घेऊन गेले त्यांना त्याची हरकत नव्हती. ठीक आहे, येऊ देत, रामाला तरी हरकत नाही. आणि त्यांनी राम जसं जैन धर्मामध्ये अहिंसक आहे म्हणून राम मारणार नाही रावणाला, तसं आपल्या सोयीप्रमाणे बदल करून पण तो आपल्यात घेतला तो, कारण ते मुळात त्यांच्यात हिंदुत्वच आहे, ते सनातन धर्माचं बीज आहेच. आम्ही जिथे राहतो इथे जैन देरासर आहे समोर आणि मी बघते, मला वेळोवेळी ते जाणवतं. अगदी कृष्ण जन्मापासून सगळे सण हे लोक साजरे करतात, जैन लोक. त्यामुळे तसं झालेलं नाहीये की ते ऑटोमॅटिकली ते आपल्या बरोबर जाताना आपले संस्कार घेऊन जातात. भले त्यांनी धर्म बदलला असेल. मी विवेकानंद केंद्राबरोबर थोडंसं काम करते, त्याच्या संदर्भात एका कॉलेजमध्ये गेले होते, तर त्या म्हणे
दिस इज अवर टीचर, शी इज द कोऑर्डिनेटर, यू कॅन टॉक टू हर, असं म्हणून प्रिन्सिपलनी मला दिलं. तर मी सांगत होते तर ती अशी थोडी म्हणजे काय दुर्लक्ष करत होती. तर म्हटलं मॅडम आरंट यू इंटरेस्टेड? तर तिने सांगितलं की ऍक्च्युली सी आय एम अ ख्रिश्चन अँड आय डोंट हॅव एनी liking for all these things. But we are not going for any religion. It is the Bharatiyatva, the Indianism, the nationalism we have to inculcate among our students. असं तिला मी सांगत होते, तरी ती काही विशेष लक्ष देत नव्हती आणि असं मांडीवर मांडी ठेवून बसतात तसे आम्ही बसलो होतो. तिच्या आणि माझ्यामध्ये एक टेबल होतं आणि तिने मांडी बदलली. बदलताना तिचा पाय माझ्या पायाला लागला. अनाहूतपणे तिने नमस्कार केला. तर म्हटलं सी मॅडम, दिस इज व्हॉट वी आर गोइंग टू टीच द चिल्ड्रन. आय हॅव रेड बायबल. In New Testament or in Old Testament, it is not written anywhere that when you touch with the feet to anybody, you should bow down or you should salute. Why did you do it? मग ती इतकी ओशाळली, मॅडम क्या अभी हमारे बाप दादा थोड़ी ना कहीं इंग्लैंड अमेरिका से आए थे, वो तो यहीं के ही थे ना. तो हे जे नमस्कार करणं ते झाले, ख्रिश्चन झाली, पण नमस्कार पाय लागला तर नमस्कार करावा हा संस्कार काही गेला नाही. तसा हा रामायण आपल्या किंवा रामायणातली पात्र आपल्या धर्मात घेताना आपल्या धर्माचं चांगलं आहे ते टिकवून ठेवून ते आपल्या बरोबर घेऊन गेलेले आहेत. त्या भीतीमुळे त्यांनी रामाला स्वीकारलंय असं झालेलं नाही. म्हणजे दिस इज द हिस्ट्री व्हॉट आय एम स्टडिंग फॉर द सायकोलॉजी अँड संस्कृत. त्याच्यावरून मी सांगते की हा इतिहास हा असा आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम, छान माहिती दिलीत तुम्ही. ठीक आहे, या मुद्द्याबद्दल अजून काही माहिती असेल कुणाला बोलायचं असेल तर, किंवा पुढच्या मुद्द्याकडे जाऊ शकतो आपण. एक साऊथचं आहे कंबन रामायण म्हणून. तर त्याच्यात एक वेगळी गोष्ट अशी मांडली गेली आहे की जेव्हा रामेश्वरमची स्थापना होत होती तेव्हा रावणच त्यांचे गुरुजी म्हणून तिथे आले होते. उपाध्याय किंवा भटजी. तर रीत अशी होती की जो होस्ट असतो, होस्ट कडे काही सामग्री नसेल तर जो भटजी असतात त्यांची ती रिस्पॉन्सिबिलिटी असते की जे आपलं होस्ट अरेंज करू शकत नाही ते भटजीने अरेंज करावं आणि तशी पूजा संपन्न करावी म्हणून. तर त्यांना माहित होतं की राम तर पत्नी सोबत नाहीये, तर त्यांच्या पत्नीची अरेंजमेंट सुद्धा त्या भटजीनेच केली आणि मग ते सीतेला घेऊन गेलेले आणि सांगितलेले की पूजेसाठी घेऊन जाणार, पूजा करणार आणि परत आणणार. आणि ते सगळं त्यांना ट्रान्सपरंट होतं की पूजा कशासाठी करायची, लंका विजय करायचा आहे तरी पण. म्हणजे त्यावेळेचं जे शत्रू होतं ते पण किती धर्मसंगत होतं ते तिथे तसं दर्शवलेलं आहे. बरोबर. आणि त्या भागात म्हणजे बऱ्यापैकी रावण वाईट होता असंही मानलं जात नाही. नाही, कारण खूप प्रकांड पंडित होता रावण. बरोबर. तर त्यांनी सांगितलं की शिवाची आराधना करायची असेल तर रावणाच्या अपेक्षा जास्त ज्ञानी कोणी आपल्याला भेटणार नाही आणि त्यानेच ही स्थापना करायला आपले भटजी म्हणून हा पद त्यांनी स्वीकारावा अशी विनंती मग रामाने पाठवली होती. आणि त्यासाठी मग ते सीतेला सुद्धा घेऊन आले होते त्यांच्याच पुष्पक विमानात आणि परतही घेऊन गेले होते. अशी एक थेरी सांगतात की रावण आणि म्हणजे यज्ञ संस्कृती जी आहे ही राम पसरवत होते आणि त्यांचा यज्ञ संस्कृतीला विरोध होता. तर यज्ञ अडवायचा असेल तर ही कंडिशन जशी तुम्ही सांगितली की पत्नी सोबत असणं आवश्यक आहे यज्ञासाठी, तर त्यांना यज्ञ करता येऊ नये म्हणून ते फक्त सीतेला घेऊन गेले. बाकी आपल्या वाल्मिकी रामायणात जे प्रकार आहे की राग होता किंवा काहीतरी घडलं म्हणून सीतेला घेऊन गेले, तिच्याशी विवाह करायची इच्छा होती, असं काहीच नाहीये खरं तर. अशी पण एक थेरी सांगतात. म्हणजे याच्यामध्ये राम कमी म्हणजे पण तसं असेल तर मग परत तिथे सीतेला घेऊन जाऊन ते संपन्नही करून दिलं ना. मग ते परस्पर कॉन्ट्राडिक्टरी होतात.
ह्या थेअरीशी नाही नाही नाही, मिळते त्यांनी जुळते, पण आहे फक्त असा एक पूजा प्रकार. केली, यज्ञ नाही केला. हा, फक्त पूजा पूजा केली, केली, स्थापना केली. हो, यज्ञ नाहीये. अच्छा, बरोबर आहे. आणि शिवाय हे सगळे व्हेरिएशन्स आहेत. आता यातलं नेमकं आपण फायनल म्हणू शकत नाही हे योग्य वगैरे असं. बरोबर आहे. हा, ठीक आहे, बघूयात पुढचा मुद्दा. तर मग आता जे आपण बघितलं एवढे सगळे प्रकार आहेत, तर यातलं मग मुख्य किंवा अभ्यास करायचा म्हटलं तर आपण कशाचा अभ्यास करावा, किंवा कोणतंही एक रामायण हातात घेतलं आणि त्याच्याबद्दल आपण वाचायला सुरुवात केली तर ते नाही होऊ शकणार. म्हणजे युनिफॉर्मिटी राहणार नाही, किंवा हा, तर एक आपल्याला काहीतरी ठरवावं लागेल की हा बाबा इतके संस्करण झाले, खूप प्रकार पडले, पण एक काहीतरी ओरिजिनल असलं पाहिजे. आणि त्याचे वेगवेगळे प्रकार होत गेले. म्हणजे काहीतरी ओरिजिनल असेल तर त्याचं डुप्लिकेट झालं किंवा त्याच्यात काही संस्कार झाले, समजू शकतो. पण मग ते मूळ ओळखणार कसं? तर हे काय फक्त रामायणाच्या बाबतीत आहे असं नाही, महाभारताच्या बाबतीत सुद्धा आहे. महाभारतामध्ये खूप बदल होत गेले. ओरिजिनल महाभारत जे होतं ते कमी श्लोकांचं होतं, नंतर वाढत वाढत ते लाखापर्यंत पोहोचले. आणि मग भांडारकर इन्स्टिट्यूटनी त्याच्यामध्ये एक युनिफॉर्म म्हणता येईल अशी एक महाभारताचं टेक्स्ट तयार केलं. तसं काम सध्या रामायणावर अजून चालू आहे. पूर्णपणे ते टेक्स्ट तयार झालंय असं म्हणता येणार नाही. बडोदामध्ये ते काम चालू आहे. पण आपल्याला जर ठरवायचं झालं की ह्याच्यामधला कोणता अभ्यास करावा किंवा कोणतं रामायण आपण वाचावं, योग्य मानावं, तर त्याचा विचार करताना ऑब्व्हियसली सगळ्यांच्या डोळ्यासमोर वाल्मिकी रामायण हेच मुख्य आहे, याच्याबद्दल वाद नाही. का तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात. एक तर सगळ्यात महत्वाचा येतो काळ, की हे वेगवेगळे रामायण जे आपल्याला दिसत आहेत त्या सगळ्यांचा जर काळ बघितला तर त्यात सगळ्यात जुनं कोणतं बघता येईल तर ते वाल्मिकी रामायण. ते कसं, ते आपण उद्या स्वतंत्र याच्यावर चर्चा करणारच आहोत. वाल्मिकी रामायणाचा काळ कसा ठरवता येईल किंवा काय ठरवता येईल ह्याच्याबद्दल. पण आज एक आपण बघतोय की वाल्मिकी रामायणाचा इतर साहित्यावर परिणाम झालेला दिसतोय. म्हणजे ह्या ज्या सगळ्या आपण आतापर्यंत संस्करण पाहिले किंवा इतरही काही साहित्य कृती असतील जे आपल्याला वेगवेगळे माहिती आहेत की हे काय रामायणापासूनच घेतलेले आहेत. बऱ्याच कवींनी स्वतः सांगितलं की ही कल्पना आम्ही इथून घेतलेली आहे. तर त्याबद्दल आपण बघूयात की वाल्मिकी रामायणाचा इतर साहित्यांवरती कसा परिणाम होत गेला. आहेत का शार्दुली मॅडम? आहे आहे. हा. तर आतापर्यंत जसं आपण पाहिलं की आपण, माझा आवाज येतोय का? हो, येतोय. ओके. तर आतापर्यंत जसं आपण पाहिलं की रामकथेची वेगवेगळी व्हर्जन्स आपल्याला भारत आणि तसंच परदेशामध्ये बघायला मिळतात. पण ह्या सगळ्याकडे बघताना आपण जसं आपल्या कोर्सचं पण नाव आहे की वाल्मिकी रामायणाचं एकूण आपण ओळख करून घेणार आहोत. त्यामुळे तो थोडंसं त्याचा एक ग्रंथ म्हणून किंवा जे महाकाव्य आपण सुरुवातीच्या भागामध्ये पाहिलं की हे आदिकाव्य आहे रामायण हे. तर रामायणाचा आदिकाव्य म्हणून इतर साहित्यावर कसा परिणाम झाला, हा आपला आजच्या सत्रातला शेवटचा मुद्दा आहे. तर मुळात संस्कृत साहित्यावरती ह्याचा भरपूर परिणाम झालेला दिसतो की पुढे संस्कृतच्या सगळ्या साहित्य परंपरेमध्ये रामायणावर आधारित अशी भरपूर नाटकं, महाकाव्य ही लिहिली गेली. तर साधारणपणे भारतातले जे पहिले नाटककार म्हणून प्रसिद्ध आहेत ते म्हणजे भास. तर या भासांची सुद्धा दोन खूप प्रमुख नाटकं, एक म्हणजे अभिषेक आणि दुसरं म्हणजे प्रतिमा. ही दोन मुख्य नाटकं ही रामायणाच्या कथेवर आधारित आहेत. आता भासांच्या नाटकांची पुन्हा अशी काही वैशिष्ट्ये आहेत की मूळ रामायणाला पुन्हा एकदा छेद देऊन नाटकासाठी म्हणून त्यांनी त्यांच्या कथेमध्ये बरेच काही बदल केलेले दिसतात. जसं आपण जैन आणि बौद्ध परंपरेमध्ये प्रसिद्ध असणारी जी रामकथा आहे त्याच्यामध्ये जसे काही बदल पाहिले तसेच काही बदल आपल्याला भासांच्या या नाटकांमध्ये सुद्धा बघायला मिळतात. उदाहरणादाखल एखादा बदल सांगते मी की प्रतिमा नाटकामध्ये कैकेयीचं जे पात्र आहे ते अजिबातच आपल्याला जे पारंपरिक कैकेयीचं पात्र आहे, अतिशय दुष्ट असणारी स्त्री, असं न येता
चुकून तिच्याकडून 14 दिवसांऐवजी 14 वर्ष असं म्हटलं जातं आणि त्याच्या मागे सुद्धा तिचं एक काहीतरी चांगलं कारण आहे. अशा प्रकारे कैकेयीची प्रतिमा भासांनी तिथे रंगवलेली आहे. तर बऱ्याच वेळेला त्यांच्या नाटकांमध्ये आपल्याला हे दिसतं, की जी काही एक तीव्र आणि एक एकांगी वाटणारी अशी पात्र असतात किंवा एक फक्त ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे एक तर दुष्ट किंवा चांगलं असं ह्या 2 रंगांमध्ये जे आपण बघतो ते 2 रंग न दिसता प्रत्येक पात्राची एक काहीतरी स्वतःची भूमिका आहे आणि मग ती भूमिका घेऊन ते पात्र उलगडत जाणं, अशा प्रकारे आपल्याला त्या 2 नाटकांमध्ये दिसेल आणि रामायणातली जी काही प्रसिद्ध पात्र आहेत त्याचे एक वेगळा रंग आपल्याला ह्या त्यांच्या नाटकांमध्ये बघायला मिळतो. कालिदास संस्कृत काव्य किंवा साहित्य असं म्हटल्यावरती कालिदासांचं नाव न घेता आपण पुढे जाऊच शकत नाही. त्यामुळे महाकवी कालिदासांची सुद्धा रघुवंशम हे जे काव्य आहे ते पूर्ण रामकथेवर आणि रामाच्या पूर्ण वंशावर आधारित आहे, ज्याच्यामध्ये 14 सर्गांमध्ये रामाच्या पूर्वीचे सगळे रघुकुळातले राजे, त्याच्यानंतर राम आणि अगदी अग्निवर्णापर्यंत म्हणजे शेवटच्या राजापर्यंत रघुवंशातल्या या सगळ्या राजांची कारकीर्द ह्या रघुवंशममध्ये येते. त्यानंतर मेघदूताचं नाव इथे लिहिलेलं आहे. आपल्यापैकी काही जणांना कदाचित मेघदूताची कथा माहीत असेल, काहींना माहीत नसेल. त्यांच्यासाठी एकदम थोडक्यात 2-3 वाक्यात मी सांगते, की एक यक्ष जो आहे, म्हणजे काय अतिमानव कॅटेगरीतला आपण एक म्हणूयात प्राणी. तर यक्ष जो आहे तो त्याच्या बायकोपासून लांब असा एका बाजूला त्याला दिलेल्या शिक्षेमुळे गेलेला आहे आणि तिथून तो एका ढगाकरवी त्याच्या बायकोपर्यंत त्याचा निरोप पाठवतो, की कसं मला तुझी आठवण येते आणि कसं लवकरच मला तुला भेटायचं आहे. आता हे 1 वर्षभर जाऊ देत, मग आपण लवकरच भेटणार आहोत. अशा प्रकारे भरपूर मोठा संदेश तो यक्ष त्या मेघाकरवी त्याच्या बायकोला पाठवतो. अशी एक साधारण मेघदूताची कथा आहे. तर आता खरं तर ह्याच्यामध्ये रामायणातल्या कुठलंच कॅरेक्टर येत नाही. पण असं बऱ्याच अभ्यासकांनी असं म्हटलेलं आहे, की जी एक मूळ कल्पना आहे मेघदूतातली, की मेघाकरवी त्याच्या बायकोपर्यंत तो निरोप पोहोचवणं आणि तिला एक आश्वासन देणं, की मी येणार आहे. ही जी एक मुख्य कल्पना आहे मेघदूतातली, ती खरं तर कालिदासांना रामायणातून सुचली असावी, की रामायणामध्ये रामानी जसं हनुमानाला सीतेपर्यंत पाठवलं, की मी येणार आहे आणि तुझी सुटका करणार आहे किंवा शोधायला पाठवलं. ही जी एक रामायणातली संकल्पना आहे त्याच्यावरनं प्रेरित होऊन मेघदूत लिहिलं गेलं असावं आणि त्याच्यामध्ये अजूनही बाकी काही साम्य शोधायचा अभ्यासकांनी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आपण इथे मेघदूताचं नाव सुद्धा लिहिलेलं आहे, की ती संकल्पना त्यांना रामायणातून स्फुरलेली आहे. त्यामुळे अर्थातच रामायणाचा त्याच्यावरती प्रभाव दिसतो. अजून मेघदूतामध्ये दिसणारा प्रभाव म्हणजे रामायणामध्ये ज्या प्रकारे निसर्ग वर्णन हे केलेलं आहे, बऱ्यापैकी डिटेलिंग केलेलं आहे, तशा प्रकारचं काव्यात्मक प्रभाव सुद्धा मेघदूतावर दिसतो. हा मॅम, आणि आणखीन एक म्हटलं तर म्हणजे जसं हनुमान म्हणजे आपल्या रामायणामध्ये सांगितल्याप्रमाणे, वाल्मिकी रामायणाप्रमाणे, की आपल्याला म्हणजे हनुमानाला माहिती नाहीये सीतामाता कुठे आहे किंवा कोणत्या ह्याच्यात आहे किंवा तिला कसं ओळखायचं. तेव्हा रामाने आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलं की त्याला अंगठी दिली, की त्यावरून कळेल की राम तुला न्यायला येणार आहे म्हणून. हा, तसंच त्याप्रमाणे मेघदूतामध्ये सुद्धा एक क्षणी म्हणजे मेघातर्फे इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे, की एक झाड आहे, झाडाखाली ती बसलेली आहे, किंवा तिचे ओठ कसे आहेत, डोळे कसे आहेत. मग हे पण एक साम्य असल्यामुळे कदाचित ते मेघदूत पण रामायणावर असेल असं म्हणत असतील. नक्कीच, नक्कीच. म्हणजे हा मुद्दा आहेच. हे असेच मी म्हणते, की अशा खूप बारकाव्यांचा विचार अभ्यासकांनी संस्कृत साहित्याच्या अभ्यासकांनी केलेला आहे, की कुठे-कुठे रामायणातली कल्पना किंवा रामायणातलं जे काव्य आणि साहित्यिक मूल्य आहेत, त्याचा प्रभाव मेघदूतावर कसा आहे, कालिदासांच्या काव्यशैलीवर कसा पडलेला आहे, याचा बराच सखोल अभ्यास केलेला आहे संस्कृतच्या अभ्यासकांनी. त्यामुळे तुम्ही जसं म्हणालात तसं हाही एक मुद्दा नक्कीच आहे. यानंतर भवभूती हे जे नाटककार आहेत त्यांचं सुद्धा उत्तरामचरित आणि महावीर चरितम अशी 2 नाटकं रामायणावर आधारित आहेत. याच्यामधलं उत्तरामचरित हे जे नाटक आहे ते रामायणाच्या पूर्वार्धावर म्हणजे राम आणि रावणाचं युद्ध संपल्यावर ते परत आल्यानंतर
सीता गरोदर आहे तिथपासून पुढे सगळी जी काही लवकुश आणि ही जी कथा आहे की सीता पुन्हा जंगलात जाते आणि मग लवकुश होतात आणि मग लवकुश आणि तो अश्वमेध यज्ञ वगैरे हा सगळा जो भाग आहे त्या सगळ्यावर आधारित उत्तरामचरित हे नाटक आहे आणि खूप एलॅबोरेटेड आणि मस्त मोठं नाटक आहे ज्याच्यामध्ये खूपच बारकाईने उत्तरार्धातले प्रसंग त्याच्यामध्ये रंगवलेले आहेत. आणि आपण जेव्हा रामायणाचा विचार करतो त्यावेळेला आपण बऱ्याच वेळेला रावण आणि रामाचं युद्ध इथपर्यंत येऊनच बऱ्याच गोष्टी थांबतात आणि रामकथेतला जो महत्वाचा भाग आहे तो आपण तिथपर्यंतच बघतो. पण युद्धानंतर राम आणि सीता किंवा त्यांच्या पूर्ण कुटुंबातली जी काही भावनिक आंदोलनं होती किंवा भावनिक जे काही संघर्ष सुद्धा माणूस म्हणून त्यांना सामोरे जावे लागले त्याचं खूप सुंदर वर्णन उत्तरामचरित्रामध्ये आढळतं की आपण जेव्हा रामायणाचा विचार करतो मुख्यतः तेव्हा बऱ्याच वेळेला आपण पुन्हा राम आणि सीतेना ह्यांना एक देवी देवता ह्याच्या रूपातून आपण बघतो आपल्या भावनेतून जे खूप स्वाभाविक आहे. पण ह्या नाटकांमध्ये किंवा जेव्हा आपण साहित्याचा विचार करतो त्यावेळेला तिथे भवभूतींनी ज्या प्रकारचे ते प्रसंग ज्या प्रकारची जी पात्र रंगवलेली आहेत तिथे मात्र आपल्याला राम आणि सीतेमधलं जे काही भावनिक नातं आहे ते बघायला मिळतं की वनवासातल्या बऱ्याच आठवणी ते आठवतात की कसं त्यावेळेला आपण रात्रभर गप्पा मारायचो आणि अशा सगळ्या आठवणी की जे आपण सर्वसामान्य लोकही आठवणींमध्ये जसं रमू तसे राम आणि सीता आपल्याला तिथे आठवणींमध्ये रमलेली दिसतात. तर इतकं छान आणि असं उत्कट वर्णन आपल्याला रामचरितामध्ये बघायला मिळतं. आणि जे काही कारुण्य आहे त्यांच्या उत्तरार्धाच्या आयुष्यातलं म्हणजे त्यांना दोघांना एकमेकांचा जो काही दुरावा सहन करावा लागतोय आणि ह्या सगळ्यातलं जे काही कारुण्य आहे ते खूप हायलाइट झालेलं दिसतं आणि तिथे रामाचं पुन्हा एकदा एकपत्नीत्व पण त्यांनी खूप उत्कटपणे तिथे रंगवलेलं आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला उत्तरामचरितामध्ये बघायला मिळतात. आणि महावीर चरितामध्ये पुन्हा सुरुवातीचा जो काही भाग आहे रामायणाचा त्याच्यावर आधारित ते आहे नाटक. पुढे जाऊया का? हो. होत नाहीये पुढची स्लाइड क्लिक. ओके. हॅलो. हा बोला. हा सर मॅम आणखीन एक मॅमने सांगितलं की प्रतिमा नाटकामध्ये किंवा ते मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे की कैकेयीच्या तोंडातून चुकून शब्द गेला की 14 दिवसाऐवजी 14 वर्ष बरोबर. त्याप्रमाणे माझ्या वाचण्यात एक असा संदर्भ आला की कैकेयी जेव्हा रामाला वनवासाला पाठवलं तेव्हा तिच्या पाठीमागचा हेतू हा वाईट नव्हता तर रावणाचा वध करणं किंवा तिला माहिती होत म्हणजे तिला कदाचित असं वाटलं असेल की रावणाचा वध हा कोणी करू शकत नाही आणि रावण इतकं हे करतोय ऋषीमुनींना किंवा ह्यांना तर त्यामुळं पण कदाचित माझं वाचण्यात आलं आहे की त्यामुळे रामाला तिने 14 वर्ष वनवासात पाठवलं कारण रावणाचा वध करावा म्हणून. मग हे पण बाजू पॉझिटिव्हली असू शकते का? असू शकते पण पुन्हा तेच की जे काही वेगवेगळी व्हर्जन्स आहेत आणि पुन्हा त्याचं काय म्हणू आपण इंटरप्रिटेशन आपण खूप वेगळ्या प्रकारे करूच शकतो. त्यामुळे त्या मूळ वाल्मिकी रामायणामध्ये तिची भूमिका काय आहे कैकेयीची भूमिका काय आहे आणि मग कालांतराने जे काही व्हर्जन्स आपल्याला मिळतात आणि मग त्याच्यातनं केलेली इंटरप्रिटेशन हा पूर्ण अभ्यासाचा विषय नक्कीच असू शकतो. पण पुन्हा एकदा मूळ वाल्मिकी रामायणामध्ये काय दिलंय आणि त्याच्यावरची इंटरप्रिटेशन्स आणि ही काय आहेत हे दोन थोडे स्वतंत्र भाग आहेत असं मला वाटतं वैयक्तिकरित्या. कैकेयीचा जो विषय आता सांगितला मॅडमनी तुम्ही आणि या ताईनं तर त्याच्यामध्ये असं आहे मी सुद्धा एका प्रवचनामध्ये ऐकलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलंय त्यांनी का रावणाच्या जे त्रास देत होता रावण देव लोकांना सगळ्यांना शक्तिशाली झाला होता सगळ्यात जास्त त्यामुळे सगळे देवलोक सुद्धा हादरले होते. आता पण याचा संहार करण्यासाठीच रामाचा अवतार झाला होता आणि पण कैकेयीचं प्रेम एवढं होतं रामावरती की रामाला 14 दिवसापेक्षा जास्त ती पाठवू शकत नव्हती म्हणजे ठरल्याप्रमाणे. पण त्यावेळेस सगळ्या देवतांनी सरस्वतीला वंदना केली का तुम्ही ज्यावेळेस त्या वर मागतील त्यावेळेस त्या 14 दिवसाचं 14 वर्ष करा त्याच्या जिभेवरती बसून. त्यामुळं 14 दिवसाचं 14 वर्ष झालं कारण 14 दिवसात राम वनवासाला जाऊन
लंकेला जाऊन ते युद्ध होऊन रावणाचा पराभव होणं, त्यावेळेस त्यांना वाटलं का हे होणार नाही 14 दिवसामध्ये, हे एवढं मोठं कार्य आहे ते. त्यामुळे ते 14 दिवसाचं 14 वर्ष झालं. अगदीच. म्हणजे पुन्हा मी म्हटलं मगाशी तसं की ह्याचे वेगवेगळे इंटरप्रिटेशन्स नक्की असू शकतात आणि हा खूप अभ्यासाचा विषय नक्कीच आहे. कारण की आणि हे आपण जेव्हा करतो, की आपण अशी वेगवेगळी इंटरप्रिटेशन्स त्याच्यातनं काढतो, त्यावेळेला म्हणजे हे कधी काढू शकतो जेव्हा आपण काहीतरी तिथे एक काव्य म्हणून बघत असू आपण त्याच्याकडे, तर पुन्हा ती एक वेगळी भूमिका होते आणि जर आपण त्याच्याकडे इतिहास म्हणून बघत असू आणि मग त्या कारणांची थोडी तात्विक मुद्द्यावरती किंवा तात्विक स्तरावर जाऊन जर मीमांसा करत असू, तर मग आपण थोडी वेगळी इंटरप्रिटेशन्स करू शकतो. त्यामुळे नक्कीच एक जर का काय व्यक्तिरेखा म्हणून आपण एक अभ्यासाचा विषय असं म्हटलंय रामायणातला, तर खूपच चांगला विषय हा होऊच शकतो डिटेल अभ्यासासाठी सुद्धा. आणि खूपच म्हणजे वेगवेगळ्या स्टोरीज कळाल्या आज पण अजून वेगवेगळ्या. हॅलो हो, हो. हा हा बोला. हॅलो मी हा. बोलू का? हो हो बोला. मला आत्ता चालू आहे त्याच विषयाच्या अनुषंगाने एक गोष्ट इथे मांडावीशी वाटत होती. हा. मध्यंतरी माझ्या वाचनात काही पुस्तकं आली, त्याच्या अनुसार त्यांनी राम, सीता आणि रावण यांना एक योद्ध्याच्या स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न केला होता त्या पात्रांमध्ये. ज्याच्यामध्ये रावण हा व्यापारी आणि समुद्रावरती त्याची सत्ता असलेला असा दाखवला होता आणि राम आणि सीता ही योद्ध्याच्या स्वरूपात दाखवली होती आणि त्याच अनुषंगाने त्या दोघांची भेट झालेली दाखवली गेली. त्याच्यामध्ये एकमेकांशी जो त्यांचा संबंध आला तो जास्त लॉजिकल वाटतो वाल्मिकी रामायणापेक्षा. वाल्मिकी रामायण हे महाकाव्य आहे, वादातीतच आहे, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. पण वाल्मिकी रामायणामध्ये राम, सीता ह्यांना दैवत म्हणून दाखवलं गेलेलं आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट भक्तीने किंवा भक्तीच्या भावनेने बघायला लागतो, तेव्हा आपण त्याच्या पाठीमागची कारणं शोधायचा फारसा प्रयत्न करत नाही. म्हणजे ती श्रद्धा आहे, ती तशीच आहे, असं आपण त्याला धरून चालतो. पण ज्या वेळेला आपण बाकीची पुस्तकं वाचतो, त्यावेळेला त्याच्या पाठीमागची जी लॉजिकल कारणं समजतात, की हे असं कशामुळे असेल किंवा असं कशामुळे असू शकेल, त्यावेळेला त्या गोष्टी जास्त पटायला लागतात, की हे असं असू शकतं. वाल्मिकी रामायणात काही गोष्टी ज्या आहेत त्या फक्त दाखवल्या आहेत, ज्या लॉजिकली पटत नाहीत बुद्धीला. म्हणजे हा ठीक आहे म्हणून आहे, पण ते तसं का आहे असं जर शोधायचा प्रयत्न केला तर ते पटत नाही. बरोबर आहे. त्याचंही थोडंसं काहीतरी विचार कुठेतरी व्हायला हवा. रामाने स्वतःच म्हटलेलं आहे, की तो स्वतःला माणूस समजतो, तो स्वतःला दैवत समजत नव्हता. त्याचं दैवतीकरण हे नंतर केलं गेलं. राम, सीता ह्या सगळ्यांचंच वाल्मिकी रामायणात झालं असेल म्हणा किंवा त्यानंतरच्या येणाऱ्या काळामध्ये झालं असेल म्हणा, पण त्यांनी स्वतःला माणूसच म्हटलेलं आहे. बरोबर. हा एक मोठा मुद्दा उपस्थित केला आहे तुम्ही. आणि याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की वाल्मिकी रामायणामध्ये काही गोष्टी अशा वाटतात की ज्या मुद्देसूद वाटत नाहीत, तार्किक वाटत नाहीत. मग तोच आपण प्रयत्न करतोय की ऍक्च्युली वाल्मिकी रामायण आपल्याला बघायचंय उघडून आणि त्याच्यात काय गोष्टी आहेत आणि इतर किती गोष्टी नंतर ऍड केल्या गेलेल्या आहेत. तर तो मुद्दा येतोय उद्याच्या दिवसामध्ये. आणि देव आहे की मनुष्य आहे याच्याबद्दल पण वेगवेगळे इंटरप्रिटेशन खूप झालेले आहेत. तर वाल्मिकी रामायण स्वतः याच्याबद्दल काय म्हणतंय हा मुद्दा आपण घेतोय तिसऱ्या दिवशी, की राम मनुष्य आहे की अवतार आहे. आणि मग ते बघितल्यावर आपल्याला कुठेतरी असं वाटेल की अरे हो, हे पण तार्किक आहेच. सध्या आपण काहीतरी बघितलेलं जे आहे टीव्ही वरती बघतो किंवा काही कथांमध्ये ऐकलेलं असतं, तर त्या गोष्टी ऐकल्यावर आपल्याला वाटतं की अरे हे लॉजिकच्या बाहेर चाललंय कुठेतरी. पण खरंच जर का बघितलं वाल्मिकी रामायण उघडून, तर त्यातही अशा काही गोष्टी वाटतात की नाही हे योग्य आहे आणि बाकीच्या ज्या आपण ऐकतोय ते तर ह्याच्यात लिहिलेलंच नाहीये. तर ह्याच्याबद्दल एक विशिष्ट मुद्दाच आहे आपला उद्या, की कोणकोणत्या गोष्टी अशा आहेत ज्या ऍक्च्युअल रामायणात नाहीये पण नंतर ऍड केल्या गेलेल्या आहेत वाल्मिकी रामायणाच्या बाहेरून अशा. तर आता सध्याचा जो आपला मुद्दा चालू आहे इतर साहित्यावर परिणाम, त्याच्याकडे येऊया परत. 8:04 झाली आहेत. शेवटचाच मुद्दा आहे आपला, तेवढा संपवूयात. तर जसं आपण पाहिलं की संस्कृतमधील इतर काव्य आणि नाटक असेल साहित्यकृतींवर रामायणाचा परिणाम दिसतो. तर महाभारत हे जे पुन्हा दुसरं काव्य आहे किंवा महाभारत हे एक
भारतातला एक पुन्हा एकदा महत्वाचा असा एक ग्रंथ आहे. तर त्या महाभारतामध्ये सुद्धा रामोपाख्यान आलेलं आहे. त्यानंतर संस्कृत मधल्या विविध काव्य प्रकारांपैकी चंपू काव्य हा एक काव्य प्रकार आहे. त्याच्यात भोजराजाचं रामायण चंपू आहे. तर ह्या रामायण चंपूचं एक फक्त वैशिष्ट्य सांगेल, फार इथे एलॅबोरेट नाही करणार. तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रवास वर्णनात्मक आहे. पुन्हा जसं आपण मगाशी मेघदूताबद्दल बोललो होतो तसं थोडं प्रवास वर्णनात्मक असा रामायणाचा सगळा प्रवास तिथे मांडायचा प्रयत्न चंपू रामायणामध्ये केलेला आहे, की अयोध्येपासून लंकेपर्यंतचा जो काही रस्ता आहे तो अक्षरशः डोळ्यासमोर उभं राहील अशा प्रकारची रचना आणि भाषाशैली ह्या चंपू रामायणाची आहे. त्यामुळे रामायणावर आधारित अशी जी काही वेगवेगळी काव्य नाटकं आहेत त्याची पुन्हा एक त्याची अशी काही वैशिष्ट्ये आहेत, की त्या काव्यामधून किंवा त्या साहित्यकृतीतून त्या कवीला नेमकं काय मांडायचं आहे ह्याच्यावर आधारित मग ती रामकथेचं वेगळं व्हर्जन पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर संस्कृत खेरीज आपल्याला बाकीच्या भाषांमधील सुद्धा साहित्य कृतींवरती रामायणाचा खूप मोठा परिणाम झालेला बघायला मिळतो. जसं मगाशी मला वाटतं श्रुतीताईंनी पण सांगितलं, की गीतरामायण आहे जे महाराष्ट्रामध्ये हे खूपच प्रसिद्ध आहे. गदी माडगुळकरांचं गीतरामायण घराघरामध्ये ऐकलं जाणारं असं ते गीतरामायण आहे. त्यानंतर तुलसी रामायण आहे. तर उत्तर भारतामध्ये पुन्हा एकदा प्रसिद्ध असणारी खडीबोली असेल, हिंदी असेल किंवा अवधी असेल, अशा ज्या हिंदीची जी पुन्हा वेगवेगळी व्हर्जन्स आहेत त्याच्यामध्ये पण बरीच रामकथा वेगवेगळ्या प्रकारे लिहिली गेली आणि त्याच्यामध्ये रामायणाचा खूप परिणाम झालेला आपल्याला दिसतो. तर एकूणच रामायण हे एक आदिकाव्य म्हणून बघायला गेलं तर त्या आदिकाव्याचा पूर्ण भारताच्या परंपरेमध्ये इतर जी काही साहित्यकृती पुढे निर्माण झाल्या आजही होत आहेत त्याच्यावरती खूप मोठा प्रभाव झालेला आपल्याला दिसून येतो. आणि काव्य म्हणूनही त्याचं एक खूप यशस्वीता आहे किंवा यशस्वीतेचा एक मापदंड आहे असं मला तरी वैयक्तिकरित्या वाटतं, की इतक्या वर्षांनंतर हजारो वर्षांनंतर सुद्धा साहित्यकृतींवरती जर का एखाद्या काव्यकृतीचा प्रभाव पडत असेल तर नक्कीच एक काव्य म्हणून आणि एक ग्रंथ म्हणून नक्कीच रामायण खूपच यशस्वी झालेलं आहे असं वाटतं. तर अशा प्रकारे आपल्या आजच्या सत्राचे जे काही विषय होते चर्चेचे त्याच्यावर आपण बऱ्यापैकी चर्चा केलेली आहे आणि आपलं आजचं सत्र तरी संपलेलं आहे इथे. सत्राच्या शेवटी मला फक्त सगळ्यांना एक अशी विनंती करायची आहे, की तुम्ही आता आपण बरेच वेळेच्या पुढे आहोत तर आजच्या सत्राबद्दल तुम्हाला काय वाटलं ह्याबद्दल गटावर नक्की लिहा. म्हणजे उद्याचं सत्र आपल्याला घेत असताना जर काही बदल करावेसे वाटत असतील, थोडं काही वेगळ्या प्रकारे जावंसं वाटत असेल तर त्याबद्दलही नक्की लिहा. म्हणजे अजून थोडं सगळ्यांसाठीच अधिक चांगलं करण्यासाठी आम्हाला त्याची मदत होणार आहे. हो, आपला ग्रुप आता चर्चेसाठी आहे ओपन. आपले काही सजेशन असतील आमच्यासाठी तर नक्की सांगा. आणि उद्या आपण वाल्मिकी रामायणाची रचना आणि आराखडा या विषयावर बघणार आहोत, चर्चा करणार आहोत. आज जसं आपण सगळ्यांनी मिळून चर्चा केली तशीच उद्या सुद्धा आपण सगळे मिळून या विषयावर बोलूया. आणि वेळ हीच असेल, लिंक सुद्धा हीच आहे. पण आजचं सत्र काय तुम्हाला कसं वाटलं? काही नवीन गोष्टी त्याच्यामध्ये कळल्या का? फॉर्मॅट कसा आहे? फ्लो कसा वाटतोय? ह्या सगळ्याबद्दल नक्की आम्हाला कळवा. म्हणजे आम्हाला खरंच मदत होईल उद्या जर काही बदल करायचे असतील किंवा याच्या पुढच्या सत्रांचं आयोजन करताना नक्की त्याचा विचार करता येईल आम्हाला. ग्रुपमध्ये टाकलं तरी चालेल, धन्यवाद. पर्सनली कळवलं तरी चालेल. हो. अगदी. धन्यवाद. शुभरजनी. हो. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद सर्वांना. थांबूयात मग.